नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी, हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती. आपल्या समाजात अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांना आपण थोडीशी साथ दिली, थोडीशी सोबत केली ना, तर ते जिद्दीने आपल्या आयुष्याच्या लढ्या लढून पुढे जाऊ शकतात. आपल्या दिव्यांगांवर मात करून आकाशाला गवसणी घालणारे असे आपले दिव्यांग बंधू. आपल्या समाजातील असे अनेक व्यक्ती आहेत, संस्था आहेत ज्यांना एक संवेदनशील मन असतं आणि निस्वार्थ भावनेने ते पुढे येऊन यांच्यासाठी कार्य करत असतात. आज अशा संस्थांविषयी, व्यक्तींविषयी आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे दिव्यांगांची गगनभरारी. दिव्यांगांची गगनभरारी हा आजचा आपला महत्त्वाचा विषय आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी अशा संवेदनशील व्यक्तींना आपण आपल्या इथे स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्या पहिल्या गेस्ट आहेत मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक उत्तराताई मोने. नमस्कार उत्तराताई. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. खरं तर उत्तराताईंची ओळख करून द्यायची म्हटलं तर 32 वर्षांहून अधिक आकाशवाणी, दूरदर्शन अशा अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांचं यशस्वी सूत्रसंचालन आणि आयोजन त्यांनी केलेलं आहे. अनेक वृत्तपत्रांमधून त्या सातत्याने लिखाण करत असतात. कृतार्थ, आय रिमेंबर, छंद माझा वेगळा, माझे जीवन गाणे अशा पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. 11 वर्षापासूनही अधिक रचना संसद स्कूल ऑफ म्युझिकच्या त्या प्राचार्य होत्या आणि आता सध्या कलाविष्कार नावाने परफॉर्मिंग आर्ट्स स्कूल या चालवतात. दादर सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष म्हणून कार्यही बघतात. 2000हून अधिक डिजिटल कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. सध्या दूरदर्शनवर त्यांची वाचू आनंदे ही मालिका सुरू आहे. तसेच आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत श्री सतीश रामचंद्र धुरत. नमस्कार सतीशजी. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. श्री सतीश रामचंद्र धुरत हे उद्यांचल शाळा गोदरेज समूह विक्रोळी येथील निवृत्त शिक्षक आहेत. तसेच जागृती पालक संस्था ठाणे याचे ते अध्यक्ष आहेत. ही संस्था मतिमंद मुलांसाठी कार्यरत आहे. 19 वर्षांपासून ते या विशेष मुलांच्या भविष्यातील विविध उपक्रमांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. खरं तर आजच्या आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून ज्यांच्याकडे एक संवेदनशील मन आहे आणि समाजासाठी निस्वार्थ पद्धतीने काहीतरी करण्याची उमेद आहे, त्यांच्याकडून आपण त्याच्यासाठी काय करू शकतो किंवा आपली भूमिका ही काय असली पाहिजे या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. तसेच आज अजून एक विशेष आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी शिकवण असणाऱ्या थोर समाजसुधारक, स्वातंत्र्य सेनानी आदरणीय साने गुरुजी यांच्या जयंती आहे आणि त्यांना विनम्र अभिवादन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे दिव्यांगांची गगनभरारी आणि आपल्याबरोबर आहेत मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका उत्तरा मोने आणि श्री सतीश धुरत. दोघांचंही कार्यक्रमात खरं तर पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आजचा जो विषय आहे, मगाशी आपण म्हटलं की समाजाची भूमिका काय असते किंवा जेव्हा आपण या समाजात राहत असतो तेव्हा आपली त्या समाजाविषयीची बांधिलकी खूप गरजेची असते. आणि मला असं वाटतं तुम्ही दोघेही जे आज इथे उपस्थित आहात तर खूप संवेदनशील मन पाहिजे आणि निस्वार्थ भावना पाहिजे की सातत्याने असे उपक्रम करणं किंवा आपल्या दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या पंखामध्ये बळ भरण्यासाठी काहीतरी करणं, त्याच्यासाठी खरंच खूप मोठ्या मनाचीही गरज असते. उत्तराताई, मला खरं तर तुला विचारायचं आहे की सातत्याने असे अनेक अपंग व्यक्ती आहेत किंवा आपण ज्यांना दिव्यांग बांधव म्हणतो, त्यांच्यात खूप कर्तृत्व असतं पण ते समाजापर्यंत येत नाही किंवा सगळ्यांपर्यंत ते पोहोचवणं, याच्यासाठी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला एक सामाजिक बांधिलकीची जोड देऊन एक संवेदनशील मनाने गगनाला पंख नवे या पुरस्कार सोहळ्याची तू सुरुवात केली होतीस आणि त्याविषयी आपण खूप बोलणार आहोत. पण मुळात त्याची सुरुवात करताना काय तुला वाटत होतं, काय असं वाटलं की आपण ही बांधिलकी जपली पाहिजे? पूनम, तू म्हणतेस ते बरोबर आहे की गेली 32 वर्ष सांस्कृतिक क्षेत्रात वावरते. अनेकांच्या मुलाखती जेव्हा मी घेत होते तेव्हा कलाकारांच्या मुलाखती बरोबरच समाजातल्या अशा अनेक घटकांच्या मुलाखती मी घेतल्या की जेव्हा मला जाणवलं की तिथे काहीतरी करण्याची गरज आहे किंवा त्या मंडळींना लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. जसं आपण म्हणतो ना की मुख्य प्रवाहात आपण जर त्या घटकांना आणलं तर निश्चित एक वेगळा प्रवाह बनू शकतो आणि सामाजिक भान आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे असं नेहमीच मला वाटतं. त्यामुळे मिती ग्रुप ही माझी संस्था आहे आणि त्या संस्थेला जेव्हा 10 वर्ष पूर्ण झाली तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम करता करता असा एक विचार आला की आपण काहीतरी एक सामाजिक दायित्वाचा आपला जो भाग आहे तो उचलला पाहिजे आणि त्यासाठीच मग दिव्यांग व्यक्ती
आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था यांच्यासाठी हा पुरस्कार आम्ही सुरू केला आणि त्या पुरस्काराला नाव ठेवलं गगनाला पंख नवे. कारण खरंच आहे की आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करतायत, पण त्यांच्या पंखांना आपण बळ दिलं पाहिजे आणि ते बळ देणं सोपं नाहीये. एक तर या सगळ्या व्यक्तींनी असं वावरणं रोजच्या रोज, म्हणजे आपण म्हणतो ना की आम्ही कौतुक करतो एक दिवस, पण 365 दिवस या मुलांना त्यांच्यात जगायचं असतं आणि त्यांच्यातनं एक स्वतःला उभारी घ्यायची असते. त्यामुळे ती गोष्ट सोपी नाही हे नक्कीच मला माहिती होतं, पण निश्चित आपल्याकडनं आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मग असं ठरवलं की समाजातला एक घटक आपण निवडायचा आणि तो जर कोणता निवडायचा ठरवला तर तो दिव्यांग अशा व्यक्तींना आपण पुढे आणायचं असा विषय ठरवला आणि 10 वर्षापूर्वी गगनाला पंख नवे या पुरस्कारांची सुरुवात झाली आणि गेली 10 वर्ष, गेली 9 वर्ष सातत्याने हा उपक्रम करता येतोय. ह्याचं समाधान खरंच वेगळं आहे. अगदी खरं आहे. जसं आता तू सांगितलंस की काहीतरी करायचं आणि त्या समाजाच्या घटकांसाठी, कारण आता असे अनेक ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध असतात, पण तरीही त्यातून निस्वार्थी भावनेने की ओके मला ह्या लोकांना पुढे आणायचं आणि त्यांच्या पंखामध्ये थोडं बळ द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी अनेक संस्थांना बरोबर घेऊन हा पुरस्कार सोहळा करणं हे खरं तर खूप असं म्हणतो की एक मोठं काम आहे. त्या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊया. सतीशजी मला तुमच्याकडे यायचं आहे की जागृती पालक संस्था ही जी आहे तर त्याची स्थापना कशी झाली, काय उद्देश होता? नाही, खूप चांगला प्रश्न आहे हा की ज्या वेळेला आमची मुलं ही जिद्द शाळेमध्ये जात होती, ठाण्यामध्ये एक महानगरपालिकेने चालू केलेली जिद्द नावाची शाळा आहे आणि या शाळेमध्ये सर्वसामान्य घरातल्या अशा विशेष मुलांसाठी त्या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि त्यावेळेला त्या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल होत्या श्यामश्री भोसले, तर त्यांनी हे अगदी बरोबर जोखलं होतं की ह्या मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांसाठी स्वतःहून पुढे यायला पाहिजे आणि काहीतरी चांगल्या गोष्टी करायला पाहिजे की जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये त्यांची व्यवस्था व्यवस्थितरित्या करू शकतील. आणि मग त्यांनी अच्युतराव गोडबोले आणि या सगळ्या मंडळींना, भाल कोरगावकर या सगळ्या लोकांना एकत्र केलं, ढोलकिया सर, आणि त्यांनी आम्हाला येऊन मार्गदर्शन केलं की आपल्याला पुढे काय करायचं आहे, किती आव्हानं तुमच्या समोर आहेत. आणि त्या अनुभूतीमधूनच ही जागृती पालक संस्था खऱ्या अर्थानं आकाराला आली आणि आजपर्यंत ती अव्याहतपणे आम्ही सगळे पालक एकत्र येऊन हे सगळं आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत. खरंच मोठं खरंच आहे. पण पूनम मला इथे एक थोडीशी गोष्ट ऍड करावीशी वाटते की दिव्यांग मूल ज्या घरी जन्माला येतं त्या घरी खरोखर एक मोठं आव्हान असतं. म्हणजे पहिला प्रश्न मनात येतो की माझ्या बाबतीत का, आमच्याच घरात का, पण त्याचा स्वीकार करणं आणि असे पालक, आज सतीश सरांसारखे पालक स्वतः उभे आहेत आणि ते ठामपणे उभे आहेत म्हणून त्यांची मुलं पुढे चांगल्या पद्धतीने काम करतायत. खरं तर हे आपण म्हणतो ना की देवदूत असतात आणि ते देवदूत ह्यांच्या घरात आलेत आणि त्यामुळे त्यांना पुढे नेण्याचं काम आज ह्यांच्यासारखे पालक करतायत. पण सगळ्याच पालकांना, आज आपले बघणारी जी मंडळी आहेत त्यांना सुद्धा मला निश्चित हे सांगावंसं वाटतंय की आपल्या घरात जर असं मूल आलं तर ते देवाने पाठवलंय ह्याच्याकडे लक्ष द्या, त्याचा स्वीकार करा. सोपं नाहीये हे म्हणणं, पण खरंच आहे. त्याचा जर तुम्ही स्वीकार केलात आणि त्याला एक दिशा दिलीत ना, तर अशा मुलांना, अशी मुलं कितीतरी पुढे जाताना दिसतात. अतिशय उत्तम त्यांनी कामगिरी केलेली दिसते. अशी कितीतरी उदाहरणं मी नंतर सांगेनच. पण मुद्दाम मला सगळ्या पालकांना सांगायचंय की पालकांनी याकडे सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, तर या मुलांसाठी त्यांचं भविष्य नक्कीच चांगलं असतं. खरं आहे. आणि जसं आता तू ताई सांगितलंस की ज्यांच्या घरामध्ये असं दिव्यांग बालक जन्मतं, अशा देवदूतांना सांभाळणारे सतीश सर फक्त आपल्याच मुलांना नाही तर आपल्याबरोबर अशा असंख्य मुलांना पुढे नेण्यासाठी झटत असतात, एक चांगलं आयुष्य देण्यासाठी प्रयत्न करत असतात. खरंच ताई, मला तुझ्याकडे यायचंय की गगनाला पंख नवे हा पुरस्कार सोहळा मी सुद्धा जवळून बघितलेला आहे, सगळ्यांना माहीत आहे. सातत्याने 10वं वर्ष आता येईल त्याचं. खूप संस्था आहेत, कारण एवढ्या मोठ्या समूहातून काही संस्था किंवा काही व्यक्ती निवडणं हे खरं तर खूप जिकरीचं काम आहे आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. तर ती जबाबदारी आपण कशी पार पाडतो? आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातनं किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक अर्ज येतात आणि हे अर्ज जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्या अर्जांची छाननी होते. अगदी पहिल्या वर्षापासून आपण सगळीकडनं जे अर्ज मागवले जातं त्या, म्हणजे व्यक्ती असतील, संस्था असतील, ते आपले अर्ज पाठवतात, त्यांची माहिती पाठवतात आणि मग ही सगळी माहिती निवड समिती पुढे ठेवली जाते. निवड समितीमध्ये सुद्धा अनेक दिग्गज मंडळींनी आजपर्यंत काम केलंय
आज विशेष आठवण होते ती म्हणजे डॉक्टर स्नेहलता देशमुख यांची. मला वाटतं आपल्याकडे अनेक फोटो पण त्यांचे आहेत की त्यांनी पुरस्कार दिलेले आहेत आणि स्नेहलता देशमुख या आमच्या निवड समितीच्या अध्यक्ष गेली अनेक वर्ष आहेत. खरं तर स्नेहलता देशमुख हे नावच किंवा ते व्यक्तिमत्व इतकं उत्तम होतं. आपण पाहतोय की बाईंनी दरवर्षी हा पुरस्कार देताना बाईंच्या मनातला तो जो ताजेपणा आहे ना, तो ताजेपणा आपल्याला दिलेला आहे आणि त्यांच्याकडनं प्रेरणा ही सातत्याने मिळालेली. जसं स्नेहलता देशमुख आपल्याशी या निवड समितीमध्ये काम केलं तसं पूर्वी विक्रम गोखलेंनी सुद्धा या निवड समितीमध्ये काम केलं होतं. नीला सत्यनारायण या समितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि आता या वर्षी ज्येष्ठ पत्रकार आपले श्रीकांत बोजेवार आहेत किंवा एबीपी माझाचे आपले राजीव खांडेकर आहेत किंवा वर्षा पवार तावडे ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्याचबरोबर प्रख्यात निर्माते दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले हे देखील आपल्या बरोबर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली प्रसिद्ध अभिनेत्री आणि माझी अगदी जवळची मैत्रीण मृणाल कुलकर्णी ही देखील आपल्या ह्या निवड समितीवर काम करते. आणि निवड समितीचं काम करताना खरोखर हे सगळे अर्ज आम्ही पाहतो, त्याची छाननी होते आणि आम्ही नेहमी म्हणतो की खरं तर आम्ही काय त्यांना पुरस्कार देणार, पण त्यांचं कार्य बघितलं जातं. आणि अशा अनेक दिव्यांग व्यक्ती आहेत की ज्या स्वतः दिव्यांग आहेत पण इतरांसाठी देखील काम करतात. अशाही व्यक्तींची या सगळ्यासाठी निवड केली जाते. वेगवेगळ्या संस्थांचं कार्य बघितलं जातं आणि त्या कार्याला जितकी मोठी व्याप्ती असेल त्याप्रमाणे त्यांची निवड केली जाते. नक्कीच 3 व्यक्ती आणि 3 संस्था आणि 1 लक्षवेधी असा पुरस्कार या माध्यमातून दिला जातो. नक्कीच ताई, हे सगळं जाणून घ्यायचं एक फोन घेऊया. विठ्ठल पाटील आपल्याशी बोलतायत कोल्हापूरवरून. नमस्कार, बोला. नमस्कार, प्रश्न विचारा. माझा असा क्वेश्चन आहे. प्रश्न विचारा. हॅलो मॅम, माझा असा क्वेश्चन आहे की आज खेडेगावातील बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना आज या दिव्यांग उपक्रमाबाबत म्हणजे आयडिया नाही, लोकांना नाही, त्यामुळे आपण कसे त्यांना प्रोत्साहित करू शकतो विविध संदर्भात. नक्कीच, धन्यवाद. खरं तर म्हणजे पुरस्काराच्या बाबतीत सांगायचं तर आपण सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रभर याची माहिती पोहोचवतो. त्यामुळे अगदी खेडेगावातनं सुद्धा अशा बऱ्याच व्यक्ती येतात आणि त्यांचे अर्ज येतात. त्यामुळे तुम्ही बारीक लक्ष ठेवा. हे दरवर्षी डिसेंबरमध्ये पुरस्कार होतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये म्हणू आपण, स्पर्धा मी नाही म्हणणार, चुकून खरं तर स्पर्धा हा शब्द आला, तुम्ही या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकता. आणि हा खऱ्या अर्थाने सोहळा आहे की यांचं प्रेरणादायी काम हे इतरांपर्यंत पोहोचावं. त्यामुळे खेडेगावापर्यंत आपण हा विषय पोहोचवतो आणि त्याचबरोबर खेडेगावात सुद्धा काम करणाऱ्या बऱ्याच महिला पुरुष आहेत की आणि संस्था देखील अनेक आहेत की ज्या खेडेगावात काम करतायत आणि तिथे त्यांना हे काम मिळतं. म्हणजे मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं. मंडणगडचा आमचा रुपेश पवार आहे, ज्याला खरं तर 2 पाय नाहीयेत, पण तो शेती करतो. तो उत्तम शेती करतो आणि ती शेती करत असताना त्याची जी म्हैस आहे किंवा त्याचा जो रेडा आहे तो त्याच्यासाठी खाली बसतो, मग तो त्यावर आरूढ होतो आणि मग संपूर्ण शेती करतो. तर असा खेडेगावातलाही आहे. मीनाक्षी पाटील आहे कोल्हापूरचीच, तिलाही हा पुरस्कार मिळालेला आहे. सो खेडेगावातनं सुद्धा आमच्याकडे अर्ज येत असतात, तर आपण त्याचीही दखल घेतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं अगदी गावोगाव जी मंडळी आहेत त्यांना देखील आपण हा पुरस्कार दरवर्षी देतो. त्यामुळे असं नाहीये की फक्त शहरात, तर तुम्ही फक्त लक्ष ठेवा त्याच्यावर, म्हणजे तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. अगदी नक्कीच. खरं तर ह्या संस्था किंवा ह्या व्यक्तींपर्यंत ही माहिती पोहोचत असते आणि सगळ्यांनीच या सोहळ्यामध्ये खरं तर भाग घेणं गरजेचं आहे. पण कुठलीही संस्था चालवणं तितकंच सोपं नसतं, त्याच्या मागे अनेक गोष्टी असतात. त्या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊया. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे दिव्यांगांची गगन भरारी आणि आपल्याबरोबर आहेत उत्तराताई मोने आणि श्री सतीश धुरत. खरं तर विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण बघत होतो की सातत्याने जेव्हा आपण अशा व्यक्तींची निवड करतो तर ती निवड समिती ही अगदी पारदर्शकता ठेवून निवड केली जाते आणि फक्त असं शहरात नाही तर गावोगाव खेड्यांमधूनही त्याची निवड केली जाते. सतीशजी, मला तुम्हाला विचारायचे की जेव्हा आपण एखादी संस्था चालवतो तर नक्कीच ते सोपं काम नाहीये, तर आजवर तुमची वाटचाल कशी होती?
खरं तर ही संस्था अतिशय छोट्याशा रोपट्यापासून सुरुवात झाली. गेली 20-22 वर्ष आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत. सगळे पालक एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत. आणि ह्याच्यामध्ये एकोपा आहे. मुलांच्या समस्या सारख्याच आहेत जवळजवळ. सहसंवेदना आहेत पालकांमध्ये, समस्या आहेत पालकांमध्ये. आणि मग आपण ह्या सगळ्या पालकांना एकत्र घेऊन काम करणं थोडंसं तसं पाहायला गेलं तर जिकरीचं होतंच. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, एकदा पालकांनी मुलं तुमच्याकडे सोडली की त्याची जबाबदारी संस्थेची येते. आणि असं करत करत आज संस्थेमधली मुलं जी आहेत तर त्या संस्थेला इतक्या वरच्या लेवलपर्यंत आपण घेऊन गेलेलो आहोत की आज खऱ्या अर्थाने त्या मुलांना समाजामध्ये एक मानाचं स्थान निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न साफल्याने आम्हाला झालेले दिसत आहेत. मुलं आता त्यांच्यामध्ये असलेले जे काही न्यूनगंड आहेत ते हळूहळू ते विसरायला लागलेले. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत. खरं महानगरपालिका ठाणे यांचे मी खरंच आभार मानतो की कारण त्यांनी आम्हाला या ठिकाणी खरं म्हणजे भाड्याने का होईना पण 4 खोल्या दिल्यात. आपल्याला स्क्रीनवरही काही फोटोज दिसत आहेत हां. संस्थेविषयीचे. तर अशा प्रकारे आम्ही आता ही प्रगती केलेली आहे. आणि मुलं आता सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता आपलं काम करतायत. म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांचा सहभाग समाजामध्ये घेतला पाहिजे. समाजामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा सहभाग वाढताना दिसतो. आणि आज रोजगाराच्या संधी त्यांना प्राप्त करून द्यायला पाहिजेत. आम्ही त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करतो आहोत. आणि मुलांना आज आम्हाला खरा आनंद वाटतो की केवळ फक्त डे केअर न करता त्या मुलांना रोजगाराची संधीसुद्धा आम्ही देतो आहोत. आता अमेझॉनमध्ये सुद्धा आमच्या एक मुलाची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. आत्ता अलीकडे म्हणजे तो कालपासूनच त्या ठिकाणी जॉईन झाला. आणि हा प्रयोग आम्ही ह्याच्या अगोदर सुद्धा केला होता. कोविडच्या अगोदर जवळजवळ 9 मुलं वेगवेगळ्या मॉलमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित नोकरी करत होती. अर्थातच कोविडनंतर सगळ्यांचे जॉब गेले. परंतु आत्तासुद्धा ती मुलं पुन्हा एकदा आपल्या कामामध्ये हळूहळू का होईना पण त्या प्रवाहामध्ये येत आहेत. तर ह्यांना स्वाभिमानाने जगवणं हे खरं तर महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं आणि सन्मानाने त्यांना समाजामध्ये आपलं मान ठेवून आपल्याला इतर लोकांप्रमाणे समाविष्ट होणं हे फार महत्त्वाचं आहे. अगदीच. तर अशा प्रकारे संस्था आज गेली अनेक वर्ष काम करते आहे. सगळेजण येत आहेत. समाजामधून पण चांगल्या प्रकारचा सहभाग आम्हाला मिळतो आहे. तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि हीच खरी पोचपावती आहे की आपण समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम या मुलांसाठी करतो आहोत. तर खरंच मी सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. नक्कीच नक्कीच. ताई, मला तुझ्याकडे यायचं. मला असं विचारायचं की 32 वर्षांहून अधिक काळ वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ग्लॅमरस ठिकाणी आपण म्हणू शकतो की दूरदर्शन आहे, आकाशवाणी किंवा शासकीय कार्यक्रम असतात. प्राचार्य म्हणून अगदी अगदी वेगवेगळा कार्यक्रम करतानाही एक अशा पद्धतीचा एक वेगळा सोहळा सातत्याने चालवणं आणि त्याची निवड समिती असो किंवा सुरुवातपासून सगळं काम असो ते बघणं हे खूप वेगळं आहे. आणि त्याच्यामध्ये तुला अनेक अनुभव आले असतील, ते आम्हाला ऐकायचे. पण आधी एक फोन घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतात निपाणीवरून. नमस्कार, बोला. हॅलो. बोला. हा, नमस्कार साहेब. प्रश्न विचारा. हा, नमस्कार. मी निपाणी शिवानंद वसे बोलतोय मी. आणि माझा प्रश्न असा आहे, काही ग्रामीण भागामध्ये दिव्यांग व्यक्ती ज्या असतात त्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन मध्ये अर्ज करायचं आणि सरकारकडून त्यांनी सुविधा मागून घेण्यासाठी त्यांना कळत नसतो अशिक्षित असल्यामुळे. मग तशी व्यक्ती सुविधा घेण्यासाठी कोणत्या ठिकाणी त्यांनी नाव नोंदणी करू शकतात किंवा त्यांना लाभ कसे घेता येईल, तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. नक्कीच. धन्यवाद शिवानंदजी. धन्यवाद. काय सांगाल? खरं तर आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाज कल्याण अधिकारी असतात. तर त्यांचं कार्यालय आहे. तर त्या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आणि विविध योजनांची माहिती समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आपल्याला मिळू शकते. आणि जर आपण महानगरपालिका किंवा नगर परिषदांच्या कार्यालयामध्ये म्हणजे त्या परिसरामध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा या दिव्यांग मुलांसाठी समाज कल्याण हे कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे. तर तिथे तुम्हाला व्यवस्थितरित्या आणि चांगल्या पद्धतीची माहिती मिळू शकते. आणि ग्रामपंचायत एरियामध्ये जर तुम्ही राहत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा ग्रामपंचायतीकडे सुद्धा अशा प्रकारच्या योजना आहेत. तर त्याची माहिती ग्रामसेवकांकडून तुम्हाला मिळू शकते. नक्कीच नक्कीच. अशा पद्धतीने ते माहिती घेऊ शकतात. जसं ब्रेक नंतर काही प्रश्न होता की 2 वेगवेगळे माध्यमं आहेत पण तरीही सातत्याने इथे सातत्य हे खूप महत्वाचं असतं. पहिली गोष्ट, कारण की कसं होतं की सामाजिक बांधिलकी म्हणून 1-2 वर्ष करणं आणि मग ते ड्रॉप होणं किंवा त्याला सोडणं असं न करता
अशा मान्यवरांना, आपले बरेचसे मान्यवर आज आपल्यात नाही आहेत निवड समितीतले, तरीही त्यांच्या प्रेरणेने हे सातत्याने हा उपक्रम यशस्वीरित्या राबवणं. तर तुला असे अनेक उदाहरणही असतील, तर त्याविषयी आम्हाला अनुभव ऐकायला नक्कीच आवडेल. नक्कीच. खरं तर हे सगळे अनुभव माझ्या गाठीशी आहेत आणि मला नेहमी असं वाटतं की खूप काहीतरी एक सांस्कृतिक वारसा जपत असताना एक सामाजिक संचित ज्याला म्हणतो ते कुठेतरी माझ्याकडे जमा झालेलं आहे आणि असे अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आज मी म्हटलं ना, एक चांगलं काम असेल ना तर आपल्याला मदतीचे हात अनेक येतात. तसंच अगदी सुरुवातीपासून जसं स्नेहलताबाई किंवा नीला सत्यनारायण यांची नावं घेतली त्याप्रमाणे अगदी पहिल्यापासून सुनीलभाई गाला किंवा राजन राजे किंवा विनायक आणि स्वाती कर्वे ह्या सगळ्या मंडळींची इतकी मदत झाली की सातत्याने ते माझ्या सोबत होते. म्हणजे कधीही असं झालं की इतकी 10 वर्ष हे का करू शकले, तर या सगळ्यांची सोबत माझ्या सोबत होती. आणि आपले इंडस्ट्रीतले सुद्धा वेगवेगळे कलाकार, म्हणजे मग अवधूत गुप्ते असेल, वैशाली सामंत असेल किंवा सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, मधुरा वेलणकर, ही सगळी मंडळी दरवर्षी न चुकता या सगळ्या उपक्रमाला सातत्याने पाठिंबा देत असतात. त्यामुळे कदाचित तो हुरूप वाढतो आणि निश्चितच दरवर्षी काही वेगळं करायचं आणि दरवर्षी या सगळ्या नवीन नवीन व्यक्तींना जोखायचं आणि पुढे आणायचं. म्हणजे खरं तर 10 वर्ष आहेत तर दरवर्षी 100हून अधिक असे अर्ज अजूनही येत आहेत. म्हणजे काम किती करणं गरजेचं आहे. म्हणजे दरवर्षी ह्या पुरस्कारासाठी जे अर्ज येतात ते पाहिलं तर मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आता कमी होतील का, तर तसं होत नाहीये. 100हून अधिक अर्ज दरवर्षी येतात. म्हणजे समाजात ह्या सगळ्या विषयाचं काम करण्याची किती गरज आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि अनुभवांचं म्हणशील तर काही अशी उदाहरणं मला नक्की द्यावीशी वाटतात. म्हणजे आपण म्हणतो ना, डिसेबल असा एक सहज सोपा शब्द आपण तो ठरवून टाकलेला आहे. पण आमचा राहुल रामुगडे आहे जो व्हीलचेअर बाउंड आहे आणि तो व्हीलचेअर क्रिकेट खेळतो. व्हीलचेअर क्रिकेट टीमचा तो मुंबईचा कप्तान आहे. आणि तो नेहमी म्हणतो की डिसेबल नाही, आम्ही डिफरंटली एबल आहोत. हा शब्दच किती महत्वाचा आहे की खरंच आहे ना की आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरताही असते. त्यांच्यामध्ये ती कमतरता आहे पण ते दुसऱ्या बाबतीत अतिशय एबल्ड आहेत. सो एबल बॉडी आहे. सो म्हणून मला असं वाटतं की आपण त्यांच्याविषयी डिफरंटली एबल हे म्हटलं पाहिजे. कारण प्रत्येकात काही ना काहीतरी कमतरता असते. ही मंडळी आपल्या स्वतःच्या कमतरतेवर मात करून पुढे जात आहेत, हे खूप महत्वाचं आहे. मला गीता कॅस्टेलिनो आमची एक मैत्रीण आहे, तिचं नक्की पोलिओ आहे, पण किती वर्ष ती आज या सगळ्या आर्ट फील्डमध्ये काम करते. ती स्वतः आर्ट फील्डमध्ये, फॅशन फील्डमध्ये शिकवतीये, विद्यार्थी घडवतीये. त्याचप्रमाणे ती कॉर्पोरेट ट्रेनर आहे. ती कार चालवते, म्हणजे कार रॅलीमध्ये ती सहभागी होते. बरं, एवढंच नाही तर काला घोडा फेस्टिवलची ती फाउंडर मेंबर आहे. म्हणजे इतकं सगळं ती करू शकते. तर तिने असा विचार केला असता की नाही, मला शक्य नाहीये, तर सहज सोपं होतं. पण स्वतःच्या अपंगत्वावर मात करून ती हे सगळं करते. अशी किती उदाहरणं खरं तर द्यावीत. अनेक संस्था आहेत, म्हणजे जसं यांची जागृती पालक संस्था आहे तशी पेनची आई डे केअर नावाची संस्था आहे. त्यांनीही अशाच पद्धतीने आपल्या मुलांना वाढवताना इतरही मुलांना घेतलंय. किंवा घरकुल नावाची नाशिकची संस्था आहे. ह्या खरंच खूप संस्था आहेत की ज्या स्वतःचा विचार न करता या मुलांचा विचार करतायत आणि मुलांसाठी खंबीरपणे उभ्या राहतायत. मला वाटतं की ह्या संस्थांना, या व्यक्तींना खरंच सलाम आहे. आणि मला एकच गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आपण म्हणजे म्हणतो ना की आपल्याकडे सगळं आहे पण तरी सुद्धा आपण तक्रार करतो की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. पण या मंडळींकडे अमुक एक गोष्ट नसताना किंवा एखादी कमतरता असताना सुद्धा यांना इतरांसाठी काम करावं ही जिद्द आहे. आपण नाही करत, आपण नाही करत ते. त्यामुळे म्हणून मला असं वाटतं की या व्यक्तींना खरंच सलाम करावासा वाटतो आणि त्या व्यक्तींच्या सगळ्या कार्याला हॅट्स ऑफ. हॅट्स ऑफ. आता जसं ताई तू सांगितलंस की खरंच या सगळ्या कार्याला त्या व्यक्तींना सलाम करावासा वाटतो. मला असं वाटतं की जेव्हा अशा संवेदनशील व्यक्ती पुढे येतात, जेव्हा असे पुरस्कार सोहळे किंवा अशा संस्था पुढे येतात ना, त्यातून खरं तर त्यांच्या पंखांना नवी भरारी तर मिळतेच, पण आमच्यासारखे किंवा आपल्यासारखे जे जे आपण म्हणतो ना की सामान्य लोक आहोत ना, आपल्यालाही एक प्रेरणा मिळते त्यांच्याकडे बघून की आपल्याकडे ते सगळं आहे पण तरीही आपण छोट्या छोट्या गोष्टींवर जे डिप्रेशन येणं किंवा थकतो किंवा थांबतो, तर ते न थांबता पुढे जाण्याची प्रेरणा खरं तर ह्या पुरस्कार सोहळ्यांमुळे आपल्याला मिळू शकते.
खरं. अगदी खरं आहे. सतीशजी मला तुम्हाला विचारायचं आहे सतीशजी मला तुम्हाला विचारायचं आहे की संस्था चालवण्यामध्ये अनेक अडचणी येत असतील तर त्या अडचणींवर मात करून तुम्ही कसे पुढे जाता? खरं तर हा प्रश्न आता माझ्यासाठी सोपा राहिला आहे. याचं कारण असं आहे की सातत्याने मी जेव्हा ह्या गोष्टी करतो आहोत किंवा आमचे सगळे पालक एकत्र येऊन जेव्हा कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर त्याला आम्ही सामोरं जातो. आता वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असू शकतात. विशेष म्हणजे पहिली अडचण जी असते ती पालकांच्या संदर्भामध्ये. म्हणजे असं आहे की पालकांनी पहिल्यांदा आपलं मूल हे असं आहे, वेगळं आहे, तर त्याचा स्वीकार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तिथेच पहिल्यांदा आम्ही ही पहिली पायरी जिंकतो. जर आम्ही ही अडचण पहिली असेल, पहिला बॅरियर हा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला माहिती आहे की ह्या मुलाच्या बाबतीमध्ये काही अशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये काही कमतरता आहेत, समजून घेण्यामधल्या आहेत. त्याला संवाद साधताना काही प्रश्न निर्माण होतात. मग अशा वेळेला त्या पालकाचं आई किंवा वडिलांना जेवढं जास्त समज येते तर तेवढी समज इतर लोकांना नसते. समाजामध्ये लोक एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा वेळेला आम्हाला हा एक प्रश्न निर्माण होतो. शिवाय संस्था चालवत असताना आर्थिक प्रश्न खूप मोठा येतो. कारण कसं आहे की बाकी सगळ्या गोष्टीची सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग मात्र कधी आणता येत नाही. मग आम्ही समाजाकडे अशा प्रकारे आम्ही लोकांना ह्या गोष्टीसाठी काही असे उपक्रम करतो की जेणेकरून समाज ह्या गोष्टीकडे येईल आणि पाहिल की खऱ्या अर्थाने या लोकांना ह्याची गरज आहे. कारण पैशाशिवाय आपल्याला काहीही करता येत नाही. आणि ह्या सगळ्या मुलांचे जे काही उपक्रम आहेत हे उपक्रम करविण्यासाठी सुद्धा पैशांची खूप मोठी गरज राहते. शिवाय जागेची गरज असते मोठी, ती एक मोठी अडचण आहे. समाजातल्या लोकांबरोबर कशा प्रकारे संवाद साधून त्यांना आमच्याबरोबर ह्या प्रवाहामध्ये आणणं आणि असे काही संवेदनशील खरंच लोक चांगले आहेत की आम्हाला बऱ्याचपैकी चांगले लोक मिळालेत आणि ज्यांनी आमच्याबरोबर येऊन खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आणि मगाशी राजन राजे सरांचं आम्ही नाव काढलं होतं या ठिकाणी. तर आमच्या जागृती पालक संस्थेशी संबंधित आहेत आता. कारण जेव्हा गगनाला पंख नवे नावाचा पुरस्कार आम्हाला मिळाला तर तेव्हा त्यांची ओळख झाली आणि तिथूनच मग सुरुवात झाली आणि जागृती पालक संस्थेबरोबर ते आत्ता पण काम करतायत, हे विशेष आहे. तर अशी समाजामधले अनेक लोक ह्या आमच्याबरोबर येऊन मिळतायत, भेटतायत. त्यांना काम करायचं असतं, सेवानिवृत्त झालेले लोक असतात. तर असे लोक जेव्हा ह्या संस्थेमध्ये एका वेगळ्या दिलाने येतात, सामाजिक काहीतरी आपल्याला कार्य करायचं ह्या दृष्टीने येतात आणि ह्या मुलांबरोबर एक होऊन जातात आणि ते काम करायला लागतात. खरंच असं सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या ठिकाणी म्हणजे माझ्या जागृती पालक संस्थेमध्ये असं मी म्हणत नाहीये पण समाजामध्ये जिथे जिथे असं काम केलं जात आहे ते त्या ठिकाणी अशा लोकांनी आपल्या असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून त्या जर संस्थेसाठी मदत केली, त्या मुलांच्या जीवन जगण्यामध्ये मदत केली तर कुठलीच अडचण राहणार नाही. कारण इतके वर्षात आम्ही दुःखी होतो असं म्हणायचं खरं तर. कारण खरंच प्रसंग आल्यानंतर सगळेच दुःखी असतात पण त्या दुःखावर मात करून आपल्याला पुढे जायचंय. तर आम्हाला आता अशा प्रकारे कुठल्याही दुःखाची अडचण म्हणून राहत नाहीये. तर उलट आम्ही त्याच्यासाठी आनंद व्यक्त करतो की अरे परमेश्वरा तू आम्हाला अशा प्रकारचं बाळ दिलंस की जेणेकरून आम्हाला ह्याच्यामधनं चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी तू आम्हाला शक्ती दिली आहेस. तर मी असं म्हणेन की आता रडायचं नाही अशा पालकांनी, तर आता लढायचंय. आणि गेली आम्ही 30 वर्ष हेच काम करतो तर तुम्ही सुद्धा त्याच्यामधनं अनुभूती घ्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. आणि खरंच आहे म्हणजे पुढचा फोन आला असेल कदाचित पण ह्यांचं जो एक सकारात्मकता आहे ना ही सगळ्या पालकांच्या मनात असायला हवी आणि ती जर असेल ना तर खरंच म्हणजे जग जिंकायची गोष्ट ही मुलं नक्की करू शकतात. नक्कीच. त्या पालकांविषयी आपल्याला तर बोलायचंच आहे. फोन घेऊया. प्रमोद वागळे आपल्याशी बोलतात पनवेलवरून. नमस्कार. बोला. हॅलो. येस प्रमोदजी बोला. हॅलो. येस. हॅलो. हा बोला, तुमचा आवाज येतोय. हॅलो. बोला. हॅलो. हा तुम्ही सलग बोला, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. हॅलो. सचिन दुरीस सर, हा प्रश्न तुमचं विचारा. खूप खूप अभिनंदन. तुम्ही चांगली संस्था चालवत आहात. खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमच्या पूर्ण टीमचं सुद्धा अभिनंदन मी करतो. खूप एक चांगलं प्रकारचे सेवानिवृत्त आहात आणि त्यानंतर एक 60 वर्षांतर सेवानिवृत्तीनंतर हे कार्य करता, चांगलं कार्य करता समाजासाठी. खूप बरं वाटलं. नक्कीच. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अशा प्रकारे पण जेव्हा आपल्याला अप्रिसिएशन हो. होतं तेव्हा काम करण्याचं एक नवं हुरूप येतो. हुरूप येतो. अगदी खरं आहे. पण पूनम आता सतीशजी जे म्हणाले ना त्याला जोडून मला एक मुद्दा खरं तर घ्यायचा आहे की या विद्यार्थ्यांना या मुलांना हाताला काम द्यायला हवं. हां. कारण ती मुलं एंगेज कशी राहतील हा विचार करायला हवा आणि मला वाटतं संस्था हाच विचार करतात आणि या संस्था
वेगवेगळ्या पातळीवरनं म्हणजे मग काही पणत्या रंगवणं असतील, वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू तयार करणं असेल, तर या मुलांना रोज एक काम दिलं ना तर ती मुलं एंगेज राहतात आणि मग स्वतःचा जो विचार आहे तो थोडासा ते मागे ठेवून किंवा स्वतःचं जे दुःख आहे ते मागे ठेवून ही मुलं पुढे जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या हाताला काम देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि याच दृष्टीने आपल्या गगनाला पंख नवे पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये आपण दरवर्षी या काही संस्थांना आपण स्टॉल देतो, विनामूल्य स्टॉल देतो. आपण कोणत्याही प्रकारचं शुल्क त्यांच्याकडनं घेत नाही आणि त्या स्टॉलवर त्या दिवशी जी काही विक्री होते म्हणजे आपल्याकडे काही त्याचे फोटोग्राफ्स देखील आहेत की म्हणजे लोक त्या स्टॉलवर जातात, खरेदी करतात आणि त्यामुळे काय होतं की त्यांच्या हाताला काम मिळतं आणि त्यांनी तयार केलेल्या ह्या ज्या कलाकुसरीच्या वस्तू आहेत त्या आपल्या घरात येतात. म्हणजे एका दृष्टीने त्यांचा आशीर्वाद आपल्या बरोबर राहतो आणि त्या दिवशी त्या स्टॉलवर जर उत्तम विक्री होऊ शकली तर निश्चित त्याचा आनंद सगळ्यात जास्त आम्हाला होतो. त्यामुळे मी सांगेन की उद्या संध्याकाळी हा कार्यक्रम आहे 25 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क दादर इथे हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमात सगळ्या दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांना सलाम करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तर याच, पण तिथे काही संस्थांचे स्टॉल असणार आहेत, त्या वस्तू नक्की खरेदी करा, त्यांच्या हाताला काम द्या आणि बघा तुमच्याही मनात एक खूप सकारात्मकतेची भावना जी आहे ती नक्की येईल. कारण त्या वस्तू आपल्या हातात जेव्हा येतात तेव्हा आपल्याला कळतं त्या वस्तूंच्या तयारीमधलं ते समाधान आणि तो आनंद. नक्कीच. आणि ते समाधान आणि तो आनंद मिळवण्यासाठी उद्या 25 डिसेंबरला संध्याकाळी गगनाला पंख नवे हा पुरस्कार सोहळा आयोजित आहे आणि हा कार्यक्रम सगळ्यांसाठी विनामूल्य आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की या. ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे दिव्यांगांची गगन भरारी. आपणही एक समाजाचा भाग म्हणून काय आपण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो किंवा आपली काय मदत करू शकतो या सगळ्यांविषयी आपण ह्या दोन संवेदनशील व्यक्तींकडून जाणून घेत आहोत, अनेक मार्गदर्शन करून घेत आहोत, चर्चा करत आहोत. विश्रांतीला जाण्यापूर्वी जसं आपण अनेक विषयांवर बोललो त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो मी बघितला की पालक हे सुद्धा त्याच्यामध्ये खूप तितकेच महत्त्वाचा एक भाग आहे. जसं ताई तू सांगितलंस की एक दिवस आपण त्यांना प्रेरणा त्यांच्याकडून घेणं आणि 365 दिवस त्यांना ते मूल सांभाळणं तीही तितकीच जिकरीची गोष्ट आहे. सतीशी मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा मुलांना सांभाळताना त्या पालकांचा काय सहभाग तुम्हाला अपेक्षित आहे किंवा कसा सहभाग मिळतो? खरं तर हे सांगायला मला आवडेल कारण ही पालक संस्था आहे. पालक संस्थेमध्ये येणारे जे काही मुलं आहेत त्यांची आई बाबा जे आहेत पालक आहेत ते बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती त्यांची खालावलेली आहे, अशा अवस्थेमध्ये आहेत. मग हे पालक जे आहेत विशेष करून आई ही इतर घरांमध्ये जाऊन कोणाची तरी भांडी वगैरे घासणं वगैरे किंवा जेवण बनवणं वगैरे तर अशासारखी कामं करतात. बाबांची कामं काय आहेत तर रिक्षा ड्रायव्हर आहेत की कुठेतरी सिक्युरिटी गार्ड आहेत किंवा अशा प्रकारची कामं करतात. मग अशा ह्या मुलांच्या बाबतीमध्ये त्या पालकांच्या बाबतीत काय करायचं हा प्रश्न संस्थेकडे पण होता. मग आम्ही एक अशा प्रकारची योजना आखली की आमच्याच पालकांना आपल्या संस्थेमध्ये आणून तर त्यांना एक प्रकारचा रोजगार पण द्यायचा आणि एक सुरक्षितता पण द्यायची. आपल्या मुलीबरोबर जर समजा आई आपल्या संस्थेमध्ये येत असेल तर तिला त्या ठिकाणी मुलीची पण सुरक्षितता झाली आणि स्वतःची पण झाली आणि त्याच्याबरोबर थोडंसं अर्थार्जन पण झालं. आणि आज माझ्या संस्थेमध्ये जवळजवळ 7 पालक अशा प्रकारचे आहेत. त्यातले 1-2 पालक असे आहेत की त्यांची मुलं आत्ता नाही आहेत, परंतु तरीसुद्धा ते संस्थेबरोबर आमच्याबरोबर काम करतायत, आपल्या ह्या मुलांची सेवा करतायत. खरोखरच ह्या पालकांचं हे योगदान जे आहे ना ते खूप मोठं आहे असं मी म्हणेन. त्यांना जे जमतं तेवढं ते काम करतात. आमच्याकडेची जी विशेष शिक्षिका आहे त्या विशेष शिक्षिकेबरोबर ती म्हणजे सहाय्यक शिक्षक म्हणून सुद्धा ते काम करतात. आता आम्ही त्यांना थेरपीचं शिक्षण पण दिलेलं आहे. म्हणजे खरं पाहायला गेलं तर त्यांचं शिक्षण जर बघितलं ना तर 10वी पर्यंत सुद्धा असेल नसेल, परंतु आज ते एका म्हणजे बॅचलर डिग्री घेतलेल्या व्यक्तीबरोबर जसं शिक्षण मिळतं त्या पद्धतीचं ते ट्रीट करतायत त्या मुलांबरोबर. हे फार महत्त्वाचं, कारण आई असणं आणि आई होणं आणि त्या अशा विशेष मुलाची आई असणं हे खूप वेगळं आहे. आणि ती सेवा अशा मुलांची काळजी घेते आणि त्यांना संरक्षण देते ना, हे खरं संस्थेचं खूप मोठं हे म्हणता येऊ शकेल. त्या पालकांचं आपल्या संस्थेला मिळालेलं सहकार्य मिळतं. नक्कीच नक्कीच. आणि ताई मला तुझ्याकडे यायचंय की नुसतं पुरस्कार सोहळा नाहीये तर ह्याच्यामध्येही तू मागे नाहीयेस. आपले 2 डिजिटल कार्यक्रम ह्याच्यावर आहेत की पालकांसाठी, तर त्याविषयी तू जर अजून माहिती दे ना. नक्की. आता सतीशजी जे म्हणाले त्याला
जोडून आणखीन सांगेन की वेगवेगळ्या संस्था या मुलांना पुढे नेण्यासाठी जेव्हा काम करतात तेव्हा त्या संस्थांना खूप मोठी चॅलेंजेस असतात. आता पुण्याची आणखीन अशी एक संस्था मला नक्की आवर्जून सांगायची, झेप फाउंडेशन, झेप पुनर्वसन केंद्र जे आहे ते देखील असंच प्रकारचं काम करतंय आणि वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे संस्थांची नावं तू घेशील तितकी जास्त आहेत, कमी आहेत, पण त्या सगळ्या संस्था हे काम करतायत आणि मुलांना पुढे कसं उभं कसं करायचं, त्यांच्यात आत्मविश्वास कसा निर्माण करायचा. ती 4 वाक्य बोलली ना मुलं तरी सुद्धा इतकं बरं वाटतं की त्या बोलण्यातनं ही मुलं आज पुढे कसं काम करणार आहेत हे दिसतं. आणि खरंच त्या मुलांची पालकांना जी काळजी असते की 18 वर्षानंतर पुढे काय होईल या मुलांचं, ती काळजी थोडीसं दूर करण्याचं काम सुद्धा काही संस्था करतायत. म्हणजे एक मोठा प्रश्न 18 वर्षांच्या खालील मुलांना संस्थेत ठेवलं जातं, पण 18 वर्षावरील मुलांसाठी खूप मोठी समस्या आहे. आज अशाही संस्था कमी आहेत पण काम करतायत की ज्या 18 वर्षावरील मुलांसाठी काम देत आहेत. मला वाटतं जागृती पालक संस्था सुद्धा 18 वर्षावरील मुलांना हाताला काम देत आहेत, त्यांना एक उद्योग देत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त संस्था अशा प्रकारे तयार झाल्या पाहिजेत आणि त्यांची माहिती कुठेतरी लोकांपर्यंत आली पाहिजे. म्हणून खरं तर 2 डिजिटल कार्यक्रमांची आम्ही सुरुवात केली. एक म्हणजे नवनीत फाउंडेशन, सुनीलभाई गाला ज्यांचं मी नाव मगाशी घेतलं, तर त्यांच्याबरोबर आम्ही दिव्यांग चेतना नावाची एक सिरीज केली, वेब सिरीज केली. त्या वेब सिरीजमध्ये आम्ही अशा 10 व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या की ज्यांनी अशा प्रकारे आपल्या दिव्यांगत्वावर मात केली आहे आणि खऱ्या अर्थाने ती दिव्यांग चेतना ही लोकांना प्रेरणा देणारी ठरली. कारण कितीतरी अशी उदाहरणं आम्हाला त्यातनं देता आली की त्यांनी, म्हणजे कल्पना खराडे ज्या की स्वतः अंध आहेत पण त्या गेली अनेक वर्ष सोमया कॉलेजमध्ये व्हाईस प्रिन्सिपल पर्यंत त्या पोहोचल्या आणि रशियन लँग्वेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या पहिल्या रशियामध्ये जाऊन शिकणाऱ्या अंध महिला अशा होत्या. म्हणजे अशी उदाहरणं बोलता बोलता मिळत जातील, पण त्या सगळ्यांची उदाहरणं आपल्याला दिव्यांग चेतनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणता आली. आणि ज्या राजनदादांचा उल्लेख झाला, राजन राजे, त्यांच्याबरोबर आम्ही प्रकाश वाटा नावाचा एक कार्यक्रम केला. ती देखील एक वेब सिरीज आम्ही केली. नक्कीच ताई, त्याविषयी अधिक जाणून घेऊया. फक्त एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलताय जळगाववरून. नमस्कार, बोला रवींद्रजी. बोला, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार रवींद्रजी, प्रश्न विचारा. जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो किंवा कामाचं समाधान म्हणतो, ते तुम्ही आता कसं मिळतं, त्याचा आनंद तुम्ही कसा घेता आणि एखादा अविस्मरणीय क्षण किंवा प्रसंग कामाच्या समाधानाचा शेअर करावा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. मला वाटतं सतीशजी खूप छान प्रश्न आहे. खरं तर मी मगाशीच म्हणालो होतो की हा म्हणजे मुलांना एखादा रोजगार मिळणं एक छोटी गोष्ट सांगतो. ज्या वेळेला आम्ही संपूर्ण म्हणजे वर्षभर जेव्हा मुलं हे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करत असतात आणि त्या ॲक्टिव्हिटी करून झाल्यानंतर त्या मगाशी ताईने आवाहन केल्याप्रमाणे बरेचसे समाजातले लोक आमच्या इकडे इन हाऊसमध्ये पण येतात आणि किंवा स्टॉलवरती त्या वस्तू विक्री त्याची होते. खरं तर आम्ही NGO आहोत पण आम्हाला तसं विक्री करता येत नाही. पण समजा जिथे लोक घेतात, देणगी देतात आणि त्या देणगीमधनं जे पैसे येतात ना, आम्ही दिवाळीला ह्या सगळ्या मुलांना एक छोटं आपण काय करतो, त्यांना मानधन देतो. किती आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावरती. म्हणजे ती मुलं इतकी खुश असतात की मला माझा पगार झाला, हे समाधान जे आहे ना. आणि आम्ही असं विचारलं पण होतं त्या मुलांना की तुला काय घ्यायचं याच्यामधून, तर त्यांनी काही मुलांनी अशी उत्तरं दिली की माझ्या आईला मला साडी घ्यायची. किती खूप सुंदर उत्तर होतं आहे. म्हणजे आम्हाला अक्षरशः हे ऐकत असताना अंगावरती शहारे येतात. असो, पण ज्या वेळेला आता मी जेव्हा एका मुलाला म्हणजे अमेझॉनमध्ये जेव्हा आता नोकरी मिळालेली आहे, अक्षरशः म्हणजे त्याचा जो आनंद आहे ना तो खूप मोठा आनंद आहे. पण नुसता उड्या मारत होता आणि किती लोकांना तो सांगत होता की मला जॉब मिळाला आहे, मला नोकरी मिळाली, मला पैसे मिळणार आहेत, मी आता इतरांसारखा नोकरीला जाणार आहे. तर हा जो आनंद आहे ना खरोखर म्हणजे खूप मोठा आनंद असतो आणि त्या मुलांमध्ये ही प्रगती बघायला मिळते. ज्या वेळेला कोविडच्या अगोदर जेव्हा 7 मुलं आमची जेव्हा याच्यामध्ये जात होती, कामाला जात होती, हाऊसकीपिंगचं काम करत होती मॉलमध्ये, तर तेव्हा जेव्हा पगार मिळत होता ना, तो पगार किमान जवळजवळ 13,000 रुपयाचा पगार होता. मला सांगा, त्यांची आई जे काम करत होती बाहेर भांडी घासणं किंवा जेवण बनवणं, काम त्यांनी सोडून दिलं आणि त्या मुलाला घेऊन जाणं आणि घेऊन येणं घरी एवढंच मोठं. आणि एका घरामधली 2-2 मुलं जेव्हा अशा प्रकारचं काम करतात ना, आम्ही म्हणतो की ही दिव्यांग मुलं घर सांभाळू शकणार नाही, जबाबदारी स्वीकारू शकणार नाही. याचं उत्तम उदाहरण माझ्याकडे आहे की ह्या मुलांनी स्वतःचं घर सांभाळलं आणि आता कोविडमध्ये त्यांची जॉब गेला, परंतु कोविड नंतर सुद्धा त्या मुलाला आता पुन्हा नोकरीवरती त्या ठिकाणी घेतलेलं आहे.
तर खरंच मी ज्यांनी कोणी ह्यांना नोकरीची संधी प्राप्त करून दिली त्यांचे खरंच मी आभार मानतो मनापासून. कारण असं समाजामध्ये ह्या मुलांना त्यांचा स्वीकार करणं, त्यांच्या असलेल्या क्षमतांचा विचार करणं आणि त्यांना रोजगाराची संधी देणं, बघा त्यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद असतो ना, अलौकिक आनंद असतो आणि ते कधीच तुम्हाला विसरत नाही. अशी उत्तम उदाहरणं खरंच तेच माझ्याकडे एक समाधान आपल्याला मिळतं. बरोबर. ताई, खरं तर हा, फोन घेण्यापूर्वी आपल्या वेबसिरीज बद्दलही तू सांगत होती, तोही मुद्दा आपण पूर्ण त्या करूया. वेबसिरीज बद्दल सांगतेच, पण जसं आता हे म्हणाले की काम दिलं पाहिजे, तर मी या निमित्ताने आपल्या सगळ्या उद्योजकांना हे आवाहन करीन की तुमच्या व्यवसायामध्ये 2 जागा तरी अशा मुलांसाठी ठेवा की ज्या मुलांना, आणि ती मुलं काम करू शकतात, असं नाहीये की काम करू शकत नाहीत. त्यामुळे 1-2 जागा तरी तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये जर अशा मुलांसाठी ठेवल्यात, स्पेशल मुलांसाठी ठेवल्यात, तर बघा तुमचं स्पेशल काम ही मुलं नक्की करून देऊ शकतील. बरं, हे उद्योजक सुद्धा झालेत. म्हणजे मला आठवतो इचलकरंजीचा वरुण बर्गले नावाचा मुलगा आहे, जो स्वतः कर्णबधीर आहे, पण त्याने व्हाईट शर्ट असा एक ब्रँड सुरू केला. म्हणजे तो पांढरे शर्ट विकतो, त्याचा उद्योग आहे आणि तो स्वतः त्याचं मॉडेलिंग पण करतो. त्यामुळे म्हणजे जिद्द असेल तर माणूस काय करू शकतो ह्याचं हे उदाहरण आहे. त्यामुळे व्यवसाय, नोकरी, उद्योग या सगळ्यामध्ये आपण यांना घेतलं पाहिजे, त्यांना कुठेतरी स्थान दिलं पाहिजे. हे नक्की मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. आणि याचाच सगळा विचार ना पालक जेव्हा करतात ना, तेव्हा ते मुलांपर्यंत उतरतं. याचंच एक उदाहरण प्रकाश वाटा, मी जे मगाशी वेबसिरीजचं सांगत होते, त्या प्रकाश वाटा या कार्यक्रमामध्ये आहे. प्रकाश वाटामध्ये आम्ही अशा काही पालकांच्या मुलाखती घेतल्यात की ज्यांची मुलं स्पेशल आहेत आणि त्या पालकांनी आपल्या मुलांना कसं वाढवलंय, कसं जिद्दीने उभं केलंय. स्वतःकडे जेव्हा अशा प्रकारचं मूल येतं तेव्हा खरोखर ती निराशा, ते दुःख हे मनात असणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्या दुःखावर मात करून अशा अनेक पालकांनी आपल्या मुलांना उभं केलंय. म्हणजे अगदी अच्युत गोडबोले, म्हणजे प्रख्यात IT तज्ज्ञ, त्यांची ही मुलाखत त्या कार्यक्रमामध्ये आहे. किंवा प्रख्यात ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर संजय दुधाट यांचीही मुलाखत त्याच्यामध्ये आहे. यांची दोघांचीही मुलं विशेष आहेत आणि त्यांनी आपलं करिअर, म्हणजे आज ते दोघंही प्रख्यात आपलं करिअर सांभाळतायत. पण ते करत असताना सुद्धा आपल्या मुलांना ताठमनेने उभं करण्याचं काम त्यांनी केलंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रकाश वाटा आणि दिव्यांग चेतना या दोन्ही माध्यमातून, या दोन्ही वेबसिरीजमधनं किती घेता येईल तेवढं आपण घ्यावं. आणि ते घेणं हाच खरं तर आमचा उद्देश आहे. म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी काही करत नाही. मी नेहमीच म्हणते की आम्ही त्यांच्यासाठी काही करत नाही, उलट त्यांच्याकडनं प्रेरणा मला दरवर्षी नव्याने मिळते. आणि ती जी एनर्जी मिळते ना, ती वर्षभर माझ्या सगळ्या कार्यक्रमांसाठी मला पुरते. वा, क्या बात आहे. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा सखी सह्याद्री. दिव्यांगांची गगन भरारी या महत्त्वाच्या विषयावर आपण मार्गदर्शन करून घेत आहोत, चर्चा करून घेत आहोत. खरं तर विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या की ज्यातून ठामपणे त्या मुलांसाठी काय करता येईल किंवा पालकांची भूमिका कशी असली पाहिजे. सतीश सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा अनेक संस्था आहेत, जसं ताईने मगाशी सांगितलं की 18 वर्षांपर्यंत त्या मुलांना सांभाळतात, पण खरा प्रवास सुरू होतो 18 वर्षानंतर. पुढे काय, तर काय अडचणी येतात आणि कशा पद्धतीने त्याच्यावर मात केली जाऊ शकते, काय सांगाल? खरं तर 18 वर्षापर्यंत ह्या विशेष मुलांसाठी विशेष शाळा असतात, तर त्या शाळांमधनं ते जातात. पण जेव्हा 18 वर्ष वयाचे पूर्ण झालेली असतात, खरं तर त्यांचं शारीरिक जे धष्टपुष्ट झालेले असतात, पण बौद्धिक वय मात्र कमी असतं. अशा अवस्थेमध्ये त्यांना ती शाळा म्हणजे सोडावीच लागते. मग असं सोडल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न पालकांकडे पण आहे. मुलांच्या बाबतीमध्ये तर तसं आहेच आहे. म्हणून मग अशा प्रकारे त्या ठिकाणी जे काही पालक आहेत या विशेष मुलांचे, त्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारचं पालक संघ निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे. केवळ पालकांचीच ही जबाबदारी आहे का, तर नाही. समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना काहीतरी समाजाप्रती काम करायचं आहे, लोकांप्रती काम करायचं आहे. तर अशा सुद्धा लोकांनी एकत्र येऊन या दिव्यांगांसाठी अशा प्रकारच्या संस्था सुरू करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर अशा प्रकारची जर मुलांना संधी प्राप्त झाली, विशेष मुलांना, तर ते मूल आपल्या घरी राहणार नाही. आणि जर समजा ते घरी चुकून राहिलं तर होतं कसं आहे की आजूबाजूला समाजामध्ये आहे ना भयंकर परिस्थिती इतकी विकट आहे की त्या मुलांवरती तशा प्रकारचे संस्कार होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांना ती मुलं अधीन होतात. तर याच्यातून बाहेर काढण्यासाठी त्या मुलांना एखादी संस्था अशी असणं, जवळपास असणं, तेही महत्त्वाचं आहे.
बरं, सामान्य घरामध्ये असलेल्या पालकांना सुद्धा त्या संस्थेपर्यंत पोहोचणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. असं नको व्हायला की खूप लांब आहे आणि त्याला खर्चिक आहे, तर त्यावेळेला सुद्धा पालक विचार करतात. तर त्यामुळे मुलं घरी राहू शकतात आणि जर मुलं घरी राहिलीत तर शाळेमध्ये जे काही त्यांना शिक्षण मिळालेलं असतं त्याचं पुढे काहीही होत नाही आणि मुलं पुन्हा एकदा त्या अंधाराच्या कोठडीमध्ये जाऊन बसतात. तर तसं न होता मला तर असं वाटतं की अशा प्रकारच्या संस्था जर निर्माण झाल्या ह्या मुलांसाठी तर तो एक प्रकाश वाटा त्यांच्यासाठी होऊ शकते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने उजाला निर्माण होऊ शकतो प्रगतीचा. आणि त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये पालकांना सुद्धा कुठेतरी मी जाण्याच्या अगोदर माझ्या मुलांचं कुठेतरी व्यवस्था झाली याचं एक वेगळं समाधान त्यांना मिळू शकतं. अशा संस्था पुढे काय करू शकतात तर त्यांना ह्या मुलांना आईवडिलांच्या पश्चात कुठेतरी एखादं आपल्या ह्या मुलांना व्यवस्था करायची असते. मग ती व्यवस्था कुठे करावी याच्यासाठी त्यांची अगदी पायपीट असते. म्हणजे मूल जन्माला आलं तेव्हा सुद्धा डॉक्टरांकडे जाणं, त्या मुलाला बरं कसं होईल याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या योजना करणं, त्याच्यामध्ये अगदी मेटाकुटीला आलेले असतं ते पालक. आणि जेव्हा 18 वर्षानंतर पुढे काय करायचं हा मोठा आवासून प्रश्न असतो. त्याच्याही पुढची काळजी असते की आपण नसताना या मुलाचं काय होणार आहे हाही एक मोठा प्रश्न असतो. आणि अशा वेळेला ह्या पालकांना अशा संस्थांची अत्यंत नितांत गरज आहे. त्यामुळे समाजामध्ये जे काही असे काही चांगल्या विचारांचे लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन या मुलांसाठी कार्य करणं हे खूप महत्त्वाचं आहे. केवळ ही पालकांची जबाबदारी आहे असं न समजता या समाजामधले जे काही दानशूर लोक आहेत, सामाजिक कार्य करणारे जे काही संस्था आहेत, तर त्यांनी या मुलांसाठी खूप मोठं काम करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना निवासाची व्यवस्था, कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था होणं महत्त्वाचं आहे. कारण आजकाल ह्या सगळ्या गोष्टी न परवडणाऱ्यासारख्या झालेल्या आहेत. तरीसुद्धा सामान्यपणे जो काही खर्च येईल तो खर्च जरी समजा समाजामधल्या दानशूर लोकांनी उचलला, त्यांचं पालकत्व घेतलं तर निदान अशा प्रकारच्या गरीब मुलांसाठी ती व्यवस्था त्या संस्थेमध्ये होऊ शकते. नक्की खरंय, ताई, मला खरंय. तुझ्याकडे यायचंय की तेच मला विचारायचं की 10वं वर्ष आहे आपल्या गगनाला पंख नवे या पुरस्कार सोहळ्याचा. आणि जसं आता सतीशजींनी सांगितले की अनेक संस्था व्यक्ती पुढे येण्याची गरज आहे, तू सातत्याने हा उपक्रम राबवत आहेस, तर समाज म्हणून एक सगळ्यांची किंवा आमची भूमिका काय असली पाहिजे, की एवढा मोठा अनुभव आहे तर काय सांगशील त्याविषयी? एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्यानंतर आपल्या मुलांचं काय, हा एक खूप मोठा प्रश्न या सगळ्या पालकांसमोर असतो. आणि त्यामुळे त्याला कुठेतरी एक सपोर्ट मिळणं ही खूप गरजेची गोष्ट असते. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या 10 वर्षात काय लक्षात आलं तर यांना आपलं त्यांचं दुःख किंवा त्यांची जी एक वेदना आहे ती कुठेतरी बाजूला ठेवून ती सकारात्मकता जी आहे ती लोकांसमोर आली पाहिजे. आणि ती सकारात्मकता, ती प्रेरणा ही गगनाला पंख नवे पुरस्कारातनं आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की सतीशजींना सुद्धा हा पुरस्कार त्यांच्या संस्थेला मिळालाय. त्यांना ही प्रेरणा म्हणजे त्यांच्याकडनं आम्ही घेतलेली ही प्रेरणा आम्हाला पुढची काही वर्ष पुरते. तर तसंच मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने काय करायला हवं जे तू म्हणालीस, तर आपली प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती वावरताना दिसतात, पण आपण त्यांना आपणहून मदत करतो का? आपल्या आजूबाजूला जर अशा दिव्यांग व्यक्ती असतील तर त्यांना नेमकं काय हवंय, त्यांची गरज काय आहे, ती जर आपण लक्षात घेतली आणि त्यांना सपोर्ट केला तर खूप महत्वाची गोष्ट आहे की त्यांना आपण मुख्य प्रवाहात आणू शकतो. एकच उदाहरण देते. अरुणिमा सिन्हा 2011ला तिचा अपघात झाला. 2 गाड्यांच्या मध्ये ती पडली होती. 7 तास तिच्या पायावरनं जवळपास 50 ट्रेन गेल्या आणि एक पाय खोटा, एका पायामध्ये रॉड घालून एव्हरेस्टवर चढाई करणारी ती पहिली महिला होती की जिने कृत्रिम पाय घेऊन एव्हरेस्ट चढलं. त्यामुळे ती नेहमी म्हणते की दिव्यांगत्व हे पायात नाहीये, तर दिव्यांगत्वावर मात करणं हे कुठेतरी इथे असलं पाहिजे. आपल्या मनात ती इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ती इच्छाशक्ती असली ना तर खरोखर आकाशाला गवसणी घालता येते. आणि हेच उदाहरणं आम्हाला सगळ्यांना आपल्या गगनाला पंख नवेच्या माध्यमातून द्यायचे. त्यामुळे मला असं वाटतं की उद्याच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी म्हणजे 25 डिसेंबरला होणारा संध्याकाळी 6 वाजता सावरकर स्मारक इथे शिवाजी पार्कला दादरला हा कार्यक्रम होणार आहे. आणि या सगळ्या सोहळ्याला तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या, आपली जबाबदारी घ्या. तिथे संस्थांचे स्टॉल आहेत, तिथे विक्री होणार आहे, त्या वस्तू खरेदी करा. आणि मला असं वाटतं की तुमची आमची सहसंवेदना आपण समजून घेतली पाहिजे, त्यांच्याशी सहसंवेदना समजून घेतली पाहिजे आणि आपली जाणीव अधिक समृद्ध केली पाहिजे. नक्कीच खरं आहे. जसं आता सांगितलं की आपली जाणीव अधिक समृद्ध करण्यासाठी आणि आपण एक समाजाचा भाग म्हणून काय देणं लागतो हे आता आपण समजून घेतलं तर उद्या या संवेदनशील मनाने हा कार्यक्रम अटेंड करा आणि आपलंही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्या. खरं तर ताई,
सतीशजी तुम्ही इथे आलात आणि एवढ्या छान गप्पा आमच्याशी मारल्या त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. दूरदर्शनचे अगदी मनापासून आभार. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.